पैशांचं जग खूप वेगाने बदलत आहे. भारत या नवीन जगात एक मोठं पाऊल टाकत आहे. आपली मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काहीतरी नवीन आणत आहे. याला डिजिटल रुपया किंवा ई रुपी म्हणतात. हे डिजिटल चलनाचे एक रूप आहे. याला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी किंवा CBDC असंही म्हणतात. आपण रोज वापरतो त्या कागदी नोटा आणि नाण्यांचे हे डिजिटल रूप आहे असं समजा. हे बिटकॉइन सारखं खासगी चलन नाही. RBI स्वतः हे जारी करत आहे. त्यामुळे ते देशातील प्रत्येकासाठी अधिकृत आणि विश्वासार्ह आहे. देशाच्या पेमेंट व्यवस्थेला आधुनिक बनवण्याच्या दिशेने हे एक विचारपूर्वक टाकलेलं पाऊल आहे. डिजिटल रुपयाबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक स्पष्ट कल्पना आहे. नागरिकांना पेमेंटसाठी एक अतिरिक्त आधुनिक पर्याय देणं हा मुख्य उद्देश आहे. यामुळे व्यवहार अधिक जलद, स्वस्त आणि खूप सुरक्षित होतील. RBIला विश्वास आहे की ई रुपी आपल्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेला मदत करू शकेल. तसेच यामुळे कालांतराने रोख पैशांवरचं आपलं अवलंबित्व कमी व्हायला मदत होईल. याचा अर्थ असा नाही की रोख पैसे लगेच संपून जातील. त्याऐवजी डिजिटल रुपया रोख पैसे आणि सध्याच्या इतर डिजिटल पेमेंट पद्धतींसोबत काम करेल. यामुळे भारतातील लोकांना आणि व्यवसायांना अधिक पर्याय मिळतील, ज्यामुळे अर्थव्यवस्थेतील सर्वांसाठी एक अधिक मजबूत आर्थिक प्रणाली तयार होईल. भारत याच वेळी डिजिटल रुपया का सुरू करत आहे. या निर्णयामागे अनेक महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं म्हणजे भारतात डिजिटल पेमेंटमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. लोक त्यांच्या आर्थिक गरजांसाठी आणि रोजच्या व्यवहारांसाठी तंत्रज्ञान वापरण्यात अधिकाधिक सोयीस्कर झाले आहेत. दुसरं म्हणजे डिजिटल रुपयामुळे नोटा छापणे, त्यांचे वितरण करणे आणि त्यांची व्यवस्था पाहणे या संबंधित खर्च खूप कमी होऊ शकतो. ही देशाच्या संसाधनांची मोठी बचत आहे. तिसरं म्हणजे यामुळे मोठ्या व्यवहारांसाठी आणि रोजच्या लहान पेमेंटसाठी पेमेंट सिस्टीमची कार्यक्षमता सुधारू शकते. यामुळे संपूर्ण आर्थिक व्यवस्था अधिक मजबूत होते आणि वापरकर्त्यांच्या मागण्यांना चांगला प्रतिसाद देते, ज्यामुळे एकूण आर्थिक उत्पादकता वाढते. डिजिटल रुपया हे एक सार्वभौम चलन आहे, ज्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पूर्ण पाठिंबा आहे. याचा अर्थ आपल्या सध्याच्या रुपयांच्या नोटांप्रमाणेच यालाही कायदेशीर मान्यता आहे. एका डिजिटल रुपयाचे मूल्य नेहमी एका प्रत्यक्ष रुपयाइतकंच असेल. मध्यवर्ती बँकेच्या या पाठिंब्यामुळे प्रचंड विश्वास आणि स्थिरता मिळते, जी कोणत्याही चलना यशस्वी होण्यासाठी आणि लोकांची स्वीकृती मिळवण्यासाठी खूप महत्त्वाची असते. ई रुपी सर्व नागरिकांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि सोयीस्कर विनिमयाचे माध्यम म्हणून तयार केला आहे. भारताला खऱ्या अर्थाने डिजिटल सक्षम अर्थव्यवस्था बनवण्याच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो आगामी वर्षांसाठी नवीन कल्पना आणि आर्थिक प्रगतीला चालना देईल. अधिक गुंतागुंतीच्या अंमलबजावणीसाठी देखील माहिती देतील. डिजिटल रुपयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि नागरिकांना अनेक महत्त्वाचे फायदे मिळतील असं दिसते. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये वाढलेली सुरक्षा. हे डिजिटल असल्यामुळे आणि थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केल्यामुळे बनावट नोटांचा धोका खूप कमी होईल किंवा संपून जाईल, जो प्रत्यक्ष नोटांच्या बाबतीत एक मोठी समस्या आहे. डिजिटल रुपयाने केलेले व्यवहार खूप सुरक्षित असू शकतात, कारण यात वापरकर्त्यांचे पैसे आणि आर्थिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आधुनिक क्रिप्टोग्राफिक तंत्रज्ञान वापरले जाईल. या अंगभूत सुरक्षेमुळे डिजिटल पेमेंटवर अधिक विश्वास निर्माण होईल. मध्यवर्ती बँकेच्या सहभागामुळे ही प्रणाली मजबूत, नियमन केलेली आणि विश्वासार्ह असेल, ज्यामुळे लोकांच्या हिताचे रक्षण होईल. दुसरा मोठा फायदा म्हणजे चलन व्यवस्थापनातील खर्चात मोठी कपात होण्याची शक्यता. प्रत्यक्ष नोटा छापणे, नाणी बनवणे आणि नंतर त्यांना देशभरात सुरक्षितपणे पोहोचवणे, साठवणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे यात खूप मोठी व्यवस्था आणि खर्च येतो. डिजिटल रुपयामुळे मध्यवर्ती बँक आणि सरकारचा हा बराचसा खर्च वाचू शकतो. शिवाय व्यक्ती आणि व्यवसायांसाठी व्यवहाराचा खर्चही कालांतराने कमी होऊ शकतो. डिजिटल व्यवहार रोख किंवा सध्याच्या काही डिजिटल पेमेंट पद्धतींपेक्षा अधिक कार्यक्षमतेने आणि कमी खर्चात होऊ शकतात, विशेषतः भविष्यातील आंतरराष्ट्रीय पेमेंट सारख्या गोष्टींसाठी. आजच्या वेगवान जगात पेमेंटमधील वेग आणि कार्यक्षमता खूप महत्त्वाची आहे. डिजिटल रुपया तात्काळ किंवा जवळपास तात्काळ व्यवहार करण्यासाठी तयार केला आहे.
म्हणजे पैसे 20 तास, आठवड्याचे 7ही दिवस आणि वर्षाचे 6 दिवस कधीही पाठवता आणि स्वीकारता येतील. पारंपरिक बँकिंग प्रणालीमध्ये अनेकदा कामकाज थांबतं, व्यवहार व्हायला उशीर होतो, विशेषतः शनिवार रविवार सुट्ट्यामध्ये किंवा बुकेच्या वेळेनंतर. त्या मानाने ही एक मोठी सुधारणा आहे. व्यवसायांसाठी याचा अर्थ देणी लवकर मिळतील आणि पैशांचे व्यवस्थापन अधिक चांगलं होईल. व्यक्तींसाठी गरज असेल तेव्हा लगेच पैसे मिळतील, ज्यामुळे आर्थिक जीवन अधिक सोयीचे होईल. डिजिटल रुपयामुळे आर्थिक प्रणालीत अधिक पारदर्शकता येऊ शकते, जर त्याची रचना आणि अंमलबजावणी योग्य प्रकारे केली गेली तर. प्रत्येक वापरकर्त्याच्या गोपनीयतेची काळजी घेणं हे RBI साठी महत्त्वाचे आहे. तरीही यातील तंत्रज्ञानामुळे एकत्रित पातळीवर पैशांचा प्रवाह अधिक चांगल्या प्रकारे पाहता येईल. मनी लॉन्ड्रिंग, दहशतवादाला अर्थपुरवठा आणि कर चुकवेगिरी यांसारख्या बेकायदेशीर कामांना रोखण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन ठरू शकते. व्यवहारांचा मागोवा चांगल्या प्रकारे घेता आल्यास विविध आर्थिक नियमांचे पालन सुधारण्यासही मदत होईल. पण नियमांच्या देखरेखीसाठी पारदर्शकता आणि व्यक्तींच्या गोपनीयतेच्या मूलभूत अधिकार यांच्यात योग्य संतुलन साधन खूप महत्त्वाचे आहे आणि हे काळजीपूर्वक केलेल्या डिझाईनमधून शक्य होईल. तुम्हाला माहीत आहे का, भारतासाठी एक खूप महत्त्वाचे राष्ट्रीय ध्येय आहे सर्वांसाठी आर्थिक समावेश. याचा अर्थ प्रत्येक जण त्यांचे उत्पन्न किंवा ते कुठे राहतात याचा विचार न करता मूलभूत औपचारिक आर्थिक सेवा वापरू शकला पाहिजे. डिजिटल रुपया हे महत्त्वाचे उद्दिष्ट गाठण्यात मोठी भूमिका बजावू शकतो. भारतात अजूनही बरेच लोक, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणारे, ज्यांच्याकडे बँक खाती नाहीत किंवा त्यांना औपचारिक वित्तीय संस्थांपर्यंत सहज पोहोचता येत नाही. डिजिटल रुपया त्यांना औपचारिक अर्थव्यवस्थेत सहभागी होण्यासाठी एक नवीन, सोपा मार्ग देऊ शकतो, ज्यामुळे अनौपचारिक आणि अनेकदा शोषण करणाऱ्या आर्थिक मार्गांवरचे त्यांचे अवलंबित कमी होईल. आर्थिक समावेशनाला खूप चालना देणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल रुपयाची ऑफलाईन काम करण्याची क्षमता. कॅप-2S. भारताच्या अनेक भागांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी अविश्वसनीय असते, कधी येते कधी जाते किंवा अजिबात उपलब्ध नसते. जर ई-रुपी इंटरनेट कनेक्शन नसतानाही काही विशिष्ट प्रकारच्या कमी किमतीच्या व्यवहारांसाठी वापरता आला तर आर्थिक सुलभतेसाठी हा एक मोठा बदल घडवणारा ठरेल. यामुळे दुर्गम गावांमधील आणि सेवा न पोहोचलेल्या भागांतील लोकांना सहज आणि विश्वासार्हपणे डिजिटल पेमेंट करता येतील. RBI अशा ऑफलाईन सुविधा देऊ शकणाऱ्या तंत्रज्ञानाचा सक्रियपणे शोध घेत आहे, ज्यामुळे डिजिटल रुपया खऱ्या अर्थाने प्रत्येकासाठी सर्वत्र उपलब्ध होईल आणि डिजिटल दरी कमी होईल. डिजिटल रुपयामुळे औपचारिक आर्थिक सेवा मिळवण्यातील अडथळे खूप कमी होऊ शकतात. पारंपरिक बँक खातं उघडणं आणि ते सांभाळणं कधी किचकट, जास्त कागदपत्र लागणारं किंवा खर्चिक असू शकतं, विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी किंवा स्थलांतरित कामगारांसाठी. डिजिटल रुपया वॉलेट कदाचित मर्यादित व्यवहारांच्या खात्यांसाठी सोप्या KYC नियमांचा वापरण्यासाठी खूप सोपं असू शकतं. यामुळे अनेक लोकांना सुरक्षितपणे पैसे वाचवता येतील, डिजिटल व्यवहार करता येतील आणि हळूहळू त्यांचा आर्थिक इतिहास तयार होईल. असा इतिहास भविष्यात त्यांना सूक्ष्म कर्ज, विमा आणि गुंतवणुकीच्या संधींसारख्या इतर आवश्यक आर्थिक उत्पादनांपर्यंत पोहोचण्यासाठी एक पायरी ठरू शकतो. ग्रामीण भागातील लोकांना आणि समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करून डिजिटल रुपया देशभरात अधिक न्याय्य आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देऊ शकतो. जेव्हा लोकांना सरकारी अनुदान, कल्याणकारी योजनांचे पैसे किंवा पगार थेट त्यांच्या डिजिटल रुपया वॉलेटमध्ये मिळतील, तेव्हा गती, विलंब आणि मध्यस्थांची भूमिका खूप कमी होईल. यामुळे लाभ योग्य लोकांपर्यंत कार्यक्षमतेने आणि पारदर्शकपणे येईल याची खात्री होते. सुरक्षित, कमी खर्चाची आणि सोयीस्कर डिजिटल पेमेंट प्रणाली मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील लहान शेतकरी, स्थानिक कारागीर आणि सूक्ष्म उद्योजकांना मोठ्या बाजारपेठांशी जोडलं जायला, लवकर पैसे मिळायला आणि त्यांची आर्थिक व्यवस्था अधिक चांगली सांभाळायला मदत होईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. डिजिटल रुपयाचा प्रवास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून खूप काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक हाताळला जात आहे. RBIने ई-रुपीच्या होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारांसाठी धोरणात्मक दृष्टीकडून पायलट प्रकल्प सुरू केले आहेत.
हे पायलट प्रकल्प मूळ कामकाजाची प्रक्रिया, सुरक्षा वैशिष्ट्ये आणि प्रत्यक्ष वातावरणात वापरकर्त्याचा एकूण अनुभव तपासण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या सुरुवातीच्या टप्प्यातून मिळालेले धडे खूप मौल्यवान आहेत. यामुळे आरबीआयला संभाव्य आव्हानं ओळखायला, ई-रुपीच्या डिझाईनमध्ये सुधारणा करायला आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यापूर्वी ते मजबूत सुरक्षित आहे आणि भारतीय लोकांच्या विविध गरजा पूर्ण करणे याची खात्री करायला मदत होते. संपूर्ण भारतात डिजिटल रुपया हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने सुरू केला जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशभरात एकदम घाईगडबडीत अंमलबजावणी करत नाहीये, हे शहाणपणाचे आहे. त्याऐवजी सध्याच्या पायलट प्रकल्पांची व्याप्ती हळूहळू वाढवण्याची योजना आहे, ज्यात अधिक बँका, अधिक शहरं आणि गावं आणि अधिक संख्येने विविध प्रकारचे वापरकर्ते कालांतराने समाविष्ट केले जातील. या काळजीपूर्वक टप्प्याटप्प्याने करण्याच्या पद्धतीमुळे सतत सुधारणा करता येते, प्रतिक्रियानुसार बदल करता येतात आणि धोके कमी करता येतात. भविष्यातील योजनांमध्ये विविध आधुनिक वापरांचा शोध घेणे समाविष्ट आहे, जसे की अधिक कार्यक्षम आंतरराष्ट्रीय पेमेंट सुलभकरण, ज्यामुळे व्यक्ती आणि व्यवसायांसाठी परदेशातून पैसे पाठवणं आणि घेणं खूप जलद आणि स्वस्त होऊ शकते. आणखी पुढे पाहिल्यास डिजिटल रुपया प्लॅटफॉर्म आर्थिक प्रणालीमध्ये आणखी नवीन कल्पनांना संधी देऊ शकतो. जगभरात चर्चा होत असलेली एक विशेष मनोरंजक संकल्पना म्हणजे डिजिटल चलनाची प्रोग्राम करण्याची क्षमता. याचा अर्थ असा की ई-रुपीला विशिष्ट उद्देशांसाठी किंवा अटींसाठी प्रोग्राम केलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, सरकारी लाभाचे पैसे फक्त मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आरोग्य सेवांसारख्या ठरलेल्या खर्चांसाठीच वापरले जातील याची खात्री करणं. यामुळे कल्याणकारी योजना योग्य ठिकाणी पोहोचवण्याच्या चांगल्या संधी मिळत असल्या तरी वापरकर्त्यांची गोपनीयता, स्वातंत्र्य आणि गैरवापराची शक्यता याबद्दल गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात, ज्यावर धोरणकर्त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक नैतिक आणि तांत्रिक विचार करण्याची गरज आहे. डिजिटल रुपयाचं अंतिम यश लोकांकडून त्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा स्वीकार आणि त्याची सुरक्षा, विश्वासार्हता आणि सोयीस्करपणा यावर लोकांनी ठेवलेल्या विश्वासावर अवलंबून असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या कामकाजात पूर्ण पारदर्शकता, मजबूत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आणि नेहमी वापरकर्त्याला केंद्रस्थानी ठेवणारी डिझाईन विचारसरणी याद्वारे हा विश्वास निर्माण करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. ई-रुपीचे फायदे, कार्यपद्धती आणि सुरक्षित वापराच्या पद्धतींबद्दल लोकांना मोठ्या प्रमाणावर शिक्षित करणं हे एक महत्त्वाचं आणि सतत चालणारं काम असेल. भारत जसजसा अधिकाधिक डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे, तसतसा डिजिटल रुपया हा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून समोर येत आहे. हे केवळ पैशाचं एक नवीन रूप नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आर्थिक नवनिर्मिती, अधिक आर्थिक समावेश आणि एक मजबूत, अधिक कार्यक्षम भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक मूलभूत उत्प्रेरक आहे. या तांत्रिक बदलाचा विचारपूर्वक स्वीकार केल्यास आपल्या सर्वांचा फायदा होईल.